आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भारतीय वायुसेनेचे बेपत्ता सुखोई 30 फायटर जेट आसामच्या कोर्बी अँगलॉग भागामध्ये क्रॅश। अपघातामध्ये मराठी पायलट फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गेकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज यांचा मृत्यू। काल भारतीय वायुसेनेचं फायटर जेट अचानक रडारवरून गायब झालं होतं। बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। पुढील महिन्यापूर्वी निर्णय होण्याची शक्यता कमीच। मुख्यमंत्र्यांचं पद 10 एप्रिलनंतरच रिक्त होईल, कारण राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिलला संपतोय। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आमदारांसोबत बैठक। अनेक आमदारांचा नितीश कुमारांचा राज्यसभेवर जाण्याला विरोध, तर तिथून आपलं लक्ष असण्याचं नितीश कुमारांचं आमदारांना आश्वासन। दरम्यान निशांत कुमार उद्याच जेडीयू पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता। शिंदे समितीकडून आतापर्यंत 12 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचं वाटप। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे। शिंदे समितीला आढळल्या 48 लाख कुणबी नोंदी। मराठा उपसमितीच्या बैठकीतून आकडेवारी समोर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल। पत्रकार परिषदेमध्ये तक्रारदाराला शिवीगाळ केल्याचा आरोप। वसंत मोरे अडचणीत। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत TV9 मराठीच्या बातमीची शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतली दखल। तेरवाड बंधारा परिसरातील जलपर्णी तत्काळ काढण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना। प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी करणार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण, तर चांदीच्या दरामध्ये वाढ। सोनं दरामध्ये 1,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,64,285 रुपयांवर, तर चांदी 3,000 महागली। चांदीचे दर जीएसटीसह 2,76,040 रुपयांवर। अनिल अंबानींशी संबंधित कंपन्यांवर ईडीचे छापे। 10 ते 12 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू। रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित छापेमारी सुरू। समृद्धी महामार्गावर धावत्या वाहनांना थांबवून प्रवाशांना मारहाण करत लूटमार। 8 जणांच्या टोळीला शहापूर पोलिसांकडून सापळा रचून अटक। टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश।